दिनांक 14/5/2025 रोजी दहशतवाद विरोधी पथक नागपूर युनिट यांनी तक्रार दिली की कामगार नगर येथील जेरे अहद नाम दारुल उलूम गौशिया इंतजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अन्सारी या व्यक्तीने या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता। आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहे आणि यामध्ये जवळपास मागच्या 2 वर्षापासून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने जवळपास 68,59,000 या एवढी अमाऊंट त्या खात्यामध्ये त्या QR स्कॅन खात्यामध्ये आलेली आहे। आणि आता यामध्ये पोलिसांचा तपास त्यावरून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतल्यामुळे त्यामध्ये त्याच्यावर दिनांक 14ला नवीन कायदा BNS कलम 314, 316 आणि 318 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिकदृष्ट्या सुरू आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदरच्या खात्यामध्ये बाहेरून इतरतून कुठून फंडिंग झालेलं आहे का किंवा आलेली अमाऊंट हे वेगळ्या कामासाठी किंवा इतर इलिगल कामासाठी काय वापरण्यात आलेलं आहे त्याचा तपास सुरू आहे। तसेच सदरचा जो आरोपी आहे याची अजून इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा देशविघातक कृत्यामध्ये काही रोल आहे का हे पुढील तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होणार आहे। एकंदरीत दिनांक 14 तारखेला जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा तपास सुरू आहे आणि जे रजिस्टर्ड मेंबर आहेत त्या रजिस्टर्ड मेंबरकडून पण आपण सर्व तपास करण्यात येणार आहे। तसेच जे बँकेचे स्टेटमेंट आहे या बँकेचे स्टेटमेंटवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो। एकंदरीत आतापर्यंत जेवढा तपास झालेला आहे त्याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे। म्हणजे ATS सांगितलं टेरर अँगल किंवा टेरर फंडिंग असा काही प्रकार यातून प्राथमिकदृष्ट्या दिसतोय का? सुरुवातीला तर अजून काही दिसत नाही। एक बँकेच्या स्टेटमेंटवरून आणि इतरत्र तपासावरून आपल्याला काही अधिक माहिती मिळाली तर मी आपल्याला पुरवेन। सर, हा QR कोड नेमका कुठे लावला होता आणि कशा पद्धतीने? त्यांनी कामगार नगरमध्ये जिथे मदरसाचं काम चालू आहे तिथे त्यांनी ओपन स्पेसमध्ये लावलेला होता की जर आपल्याला काही यामध्ये देणगी द्यायची असेल तर या QR कोडमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता आणि त्यामध्ये काही लोकांनी मदत केलेली आहे हे आपल्याला दिसत आहे। अधिक माहिती जर बँकेचे स्टेटमेंट आले आणि कोणी यामध्ये फंडिंग केलेलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे याबाबत अधिक माहिती झाल्यावर मी आपल्याला ती माहिती पुरवेन। QR कोड जिथे ठेवला होता तिथे काही इमारतीचे शॉर्ट ती इमारत बनवायचा म्हणून फंडिंग ते करा असं काही पोस्टर वगैरे लावून काय नेमकं होतं? हा पोस्टर तिथं लावलं होतं की यामध्ये एक महिलांची मदरसा सुरू होणार आहे आणि यासाठी आपण फंडिंग करू शकता। गिट्टी बदरी जे काही बांधकामासाठी लागते असं त्यांचं म्हणणं होतं। पण अधिक यामध्ये काही असेल तर मी आपल्याला कळवेन। सर, हा नेमका पैसा मदरसाला जात होता की तो व्यक्तिगत अकाउंटला जात होता किंवा कोणत्या नावाने जात होता? ते फक्त त्या पर्सनल अकाउंटवर जात होता पैसा आणि जो कोणी आहे पर्सनली ते आपापल्या परीने लोक त्यामध्ये फंडिंग करत होते आणि या बँक स्टेटमेंट आल्यानंतर मी डिटेल आपल्याला देता येईल। आरोपी 100% वाढू शकतात यामध्ये कारण जे रजिस्टर्ड फिर्यादनुसार जे रजिस्टर्ड 3 मेंबर आहेत या व्यतिरिक्त सदरचा जो आरोपी आहे एजाज अन्सारी हे 4थे आहेत आणि त्यांची आता स्टेटमेंट झाल्यानंतर किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे आज आम्ही तपासामध्ये ते पुढे निष्पन्न करू। जर यांचं काही यामध्ये रोल असेल आणि अजून यामध्ये आरोपी जर होत असतील तर आम्ही त्यांना आरोपी करू। नाही, असं तर अजून काही दिसून आलेलं नाही आहे। काय असेल तर मी आपल्याला कळवेन। सर, प्राथमिकदृष्ट्या जो अमाऊंट त्याच्याकडे 68 लाख जमा झाला त्यापैकी त्याने काही खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे का की कुठे खर्च केला आहे? ते तर आता तपासामध्ये बँक स्टेटमेंट आल्यानंतरच कळेल आपल्याला। आणि सर, ज्या मदरशावर त्यांनी हे लावलं होतं त्या मदरशाकडून पूर्वी त्यांनाही कल्पना नव्हती काय हे पैसे कुठे चालले किंवा काय चालले त्यांना माहिती नव्हती काय? त्याचा तपास चालू आहे कारण एवढी मोठी अमाऊंट जर जात असेल तर त्याचं रिस्पॉन्सिबल जे लोक आहेत यांना आम्ही तर 100% चौकशी करणार आहे यांच्याकडे। सर, हिंदी में जानना चाहेंगे
दिनांक 14 मई को नागपुर यूनिट दहशतवाद विरोधी पथक इन्होंने रिपोर्ट दिया है कि कामगार नगर में स्थित एहतमाम दारुल उलू गौशिया इंतजामिया संस्था मदरसतुल बनात लेडीज़, यह संस्था के जो 3 रजिस्टर्ड मेंबर हैं उनके अलावा मोहम्मद एजाज अंसारी, इन्होंने अपने पर्सनल फ़ायदे के लिए हो सकता है तो वो उन्होंने खुद का QR कोड दिया था और उन्होंने बोला था कि ये QR कोड पे आप लोग मदरसा की मदद के लिए फंडिंग या कुछ देनगी के स्वरूप में दे सकते हैं। लेकिन हालांकि उन्होंने खुद का पर्सनल ये नंबर यूज़ किया था और उसकी इसकी वजह से उसमें तकरीबन 2 साल में 68,59,688 रुपये की ट्रांजैक्शन हुआ है। इसमें से उनके खिलाफ BNS 314, 316, 318 के तहत ऑफेंस रजिस्टर किया गया है। तपास की इन्वेस्टिगेशन शुरू है। इसमें अगर बैंक स्टेटमेंट और बाकी लोगों की और कुछ इसमें स्टेटमेंट आते हैं तो इनमें से तपास जो कुछ आगे चलेगा, आगे जो कुछ रिवील होगा तो उसको आपको इन्फॉर्मेशन दी जाएगी। इसमें उन्होंने परमिशन ली थी क्या और अदर कुछ जहाँ से फंडिंग आ रही है, फंडिंग कहाँ से आई थी और जो अमाउंट इनमें जमा हुई थी तो वो फंड कहाँ दिया गया है, इसका पूरा इन्वेस्टिगेशन होने के बाद में मैं आपको ये सब जानकारी दे पाऊंगा। टेरर अँगल चेक करणार आहे का तुमची इन्व्हेस्टिगेशन? 100% आम्ही सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत यामध्ये। सर, ये QR कोड कहाँ लगाया था, किस तरीके से लगाया था, क्या क्या लिखा था? कामगार नगर में जहाँ पे कंस्ट्रक्शन शुरू है वहाँ पे उन्होंने बोर्ड लगाया हुआ था कि यहाँ पे आप QR कोड, खुद का नंबर भी दिया गया था और QR कोड भी दिया गया था कि यहाँ इसमें आप जो भी आपने को मदरसा के लिए जो मदद करना चाहता है वो उसमें मदद कर सकते हैं, उसमें फंड डिपॉजिट कर सकते हैं। सर, ये धार्मिक स्थल के पास लगाया गया था QR? हाँ, मदरसा के वहीं पे लगाया गया था जहाँ पे कंस्ट्रक्शन शुरू है। अब वो जमीन जी पैसे कहाँ जा रहे थे? मदरसे के ऊपर अगर ये लगाया था तो उन लोगों को पता नहीं था कि जो लोग इसमें कमेटी में थे? उसकी छानबीन शुरू है क्योंकि कमेटी के मेंबर को भी आज हम बुलाएंगे उनके स्टेटमेंट होने के बाद में और बैंक स्टेटमेंट के बाद में मनी मतलब फंड कहाँ से डिपॉजिट आया था और कहाँ विड्रॉल हुआ और कहाँ ट्रांसफ़र हुए, उसके बाद में समझ में आएगा। सर, ये जो पूरा पैसा कहाँ से आया था पूरा, और इसमें कुछ एवरी संगल के डिश मिला था जो कि मुझे पता है, क्या जानकारी है? हो सकता है, वो तो बैंक स्टेटमेंट आने के बाद में आपको समझ में आएगा। सर, इसमें पूरा एक रैकेट चल रहा था कि इस तरह से कि पॉसिबिलिटी है उसमें, लेकिन जब तक हमारे प्रॉपर एविडेंस नहीं आते तब तक हम बोल नहीं पाएंगे इसके बारे में। सर, ये QR में पैसा आने का तो डिटेल्स है, लेकिन कहीं पैसा गया भी है क्या, कहीं बाहर देश में? पॉसिबिलिटी है। अब अपने को मंडे या ट्यूसडे तक ये सब बातें क्लियर हो जाएगी, मतलब फंड कहाँ से आया था और कहाँ भेजा गया है।